हॅलो एव्हरीवन. आज आपण शिकणार आहोत मसावी आणि लसावी सराव संच 11. तर याआधी आपण शिकलो सराव संच 10 आणि इंट्रोडक्शन पार्ट. तर आता आपण शिकूया सराव संच 11. तर बघा काय आहे सराव संच 11 म्हणजे प्रॅक्टिस सेट 11. खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. खालील संख्यांचे मूळ अवयव पाडा. तर आपण अवयव पाडायच्या दोन पद्धती शिकलो, एक आडवी आणि एक उभी. तर आपण हे बघूया आता काय आहे खालील संख्यांचे काय मूळ अवयव पाडा. तर पहिला आहे काय 32. ठीक आहे. तर आता 32चे आपण अवयव बघू. तर अवयव पाडणे म्हणजे काय असते, तर बघा अवयव पाडणे म्हणजे दिलेली संख्या तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहायची असते. ठीक आहे. ही जी संख्या आहे ठीक आहे तिच्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिणे म्हणजेच तिचे काय झाले अवयव पाडणे झाले. आता हिला बघू आपण. हिचे अवयव तिच्या गुणाकाराच्या रूपात लिहायचे. तर कसे लिहिले आपण हे बघा. 32 तर पहिल्यांदा काय 2 गुणिला किती होतात हे 16. ठीक आहे. मग आता हे 2चे अवयव पडले. तर हे 16 किती झाले 2 गुणिला हे किती 8. नंतर हे 2 जसेचे तसे हे 2. आता हे 8चे म्हणजे किती झाले 2 गुणिला 4. ठीक आहे. मग आता हे 4चे पडा. तर किती झाले 2 गुणिला हे 2 गुणिला हे 2 जसेचे तसे हे 4चे किती झाले 2 गुणिला 2. ठीक आहे. म्हणजेच ही संख्या आपण काय लिहिले तिच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहिले. ठीक आहे. म्हणजेच काय त्याचे मूळ अवयव पाडणे. तर बघा आता हे बरोबर झालं का बघा. क्रॉस चेक करूया. 2 दुणे 4, 4 दुणे 8, 8 दुणे 16, 16 दुणे 32 म्हणजे हे त्याचे काय मूळ अवयव आहेत. आता आपण त्याला उभ्या मांडणीने पण करू शकतो. तर बघा उभ्या मांडणीने कसं. इथं आपण काय 32 लिहून घेतले. मग याला किती 2 ने भाग दिला. ते हे किती झाले हे 16 दुणे हे बघा असं. ठीक आहे. 16 दुणे 32. मग आता 16ला जाते का 2 ने भाग जाते. तर मग हे किती 8 दुणे 16. ठीक आहे. तर 4 8ला जाते का जाते. म्हणजे हे आणखी म्हणजेच 2 चौक किती झाले 8. मग आणखी इथं 2 2 दुणे हे किती 4. ठीक आहे. हे 2 दुणे 4 आपल्याला 1 येईपर्यंत करायचं असते. हे 2 दुणे 4 झालं. म्हणजे आता इथं किती येईल 2 1 2. ठीक आहे. म्हणजे हे त्याचे अवयव झाले. म्हणजेच हे कसं हे इकडे बघा हे झाले 32. ठीक आहे. हे तुम्हाला समजायसाठी हे ॲरो करून दिले मी. 16 म्हणजे 16 दुणे 32. हे 8 दुणे 16. हे 4 दुणे 8. 2 दुणे 4 आणि हा 2 1 2. म्हणजे बघा याचे अवयव 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2. 1 2 3 4 5. इथं पण बघा 1 2 3 4 5. ठीक आहे. हे झाले 32चे अवयव. आता दुसरं काय आहे तर आपण ते लिहून घेऊया. हे काय 32चे काय अवयव आहेत. ठीक आहे. हे आडव्या पद्धतीने केले, हे उभ्या पद्धतीने. आता दुसरं एक्झाम्पल. दुसरं काय 57. दुसरा आहे 57. तर 57चे काय
आपण काय पाडू, अवयव पाडू. ठीक आहे. तर आपण हे बघा, हे लिहिले 57. आपल्याला दोनची कसोटी माहीत आहे. जर एकक स्थानी किती, एकक स्थानी काय, दोनची कसोटी काय आहे बघा, दोनची कसोटी एकक स्थानी म्हणजे वन्स प्लेसला किती पाहिजे, 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर त्याला काय दोन्ही भाग जातो. ठीक आहे. आता 3ची कसोटी काय आहे, तर 3ची कसोटी आहे ह्या दोघांचं काय ॲडिशन, म्हणजे किती झालं, 5 अधिक 7 हे किती झाले, 12, 7 5 12. त्या दोघांच्या ॲडिशनला कितीने, 3ने भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग. म्हणजे ही झाली 3ची कसोटी आणि ही 2ची कसोटी. तर आता इथं 2ची कसोटी तर लागू होत नाही, कारण इथं एकक स्थानी त्याच्या समसंख्या नाही आहे, म्हणजेच 0, 2, 4, 6, 8 हे नाही आहे, म्हणून 2ची कसोटी तर लागणार नाही. तर 3ची कसोटी लागते का बघा, 5 अधिक 7 किती झाले, 12. तर हां, तर 3ने 12ला भाग जाते, म्हणजे 312. म्हणजे इथं काय 3ची कसोटी लागेल. तर आपण आता इथं 3ची कसोटी लावूया. तर बघा काय होईल, हे आपण इथं लिहू, म्हणजे आपल्याला खाली जागा भेटेल बरोबर. आपलं काय आहे 57. तर काय 3ची कसोटी लावली आपण. अरे बघा, आता इथं 3ची कसोटी लागेल. ठीक आहे. तर काय होते, इथं 19 तिरी 57. ठीक आहे. तर आता ही 19ला भाग जाते का कुठल्या संख्येने, नाही, कारण ही मूळ संख्या आहे. तर मूळ संख्येचे 2च अवयव असतात. आपण आधी शिकलो 1 आणि तीच संख्या. तर 19 मूळ संख्या असल्यामुळे 19ला कुठल्या संख्येने भाग जाणार नाही, म्हणून त्याच संख्येने 19 एक 19. तर हे त्याचे अवयव झाले काय 57चे, 57चे काय अवयव, बरोबर किती, 3 गुणिले 19. ठीक आहे. हे झाले 57चे अवयव. हे 19 काय आहे, मूळ संख्या आहे. तर 19 मूळ संख्या असल्यामुळे याला भाग जात नाही. ठीक आहे. हे काय मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर. चला, प्राईम नंबर. तर आपला काय दुसरा उदाहरण झालंय. आता आपण तिसरा बघूया. तिसरा काय आहे, किती 23. तिसरा आहे 23. तर बघा, आता 23ला कुठल्या संख्येने भाग जातो हे पाहायचं. तर 23ला 2नी भाग जात नाही, 3नी भाग जात नाही, कारण 3 अधिक 2 किती होते, 5. 5ने तर जातच नाही, कारण शेवटी 3 आहे. तर आणि 23 ही काय आहे, मूळ संख्या आहे. तर 23 ही मूळ संख्या असल्यामुळे हे बघा काय होईल, 23 एक 23. त्याचे अवयव काय होतील, 23चे अवयव काय होतील, 23 गुणिले 1. ठीक आहे. ही मूळ संख्या असल्यामुळे हिचे हे काय मूळ संख्या आहे, म्हणून हिला कुठल्याही संख्येने काय जात नाही, भाग जात नाही, म्हणून 23चे अवयव 23 गुणिले 1. आता आपण पुढचं उदाहरण बघूया. पुढचं काय आहे, 4 नंबर.
आपण मूळ संख्या कशाला म्हणतात, संयुक्त संख्या कशाला म्हणतात, आपण इंट्रोडक्शन पार्टमध्ये छान एक्झाम्पल देऊन शिकलो आहोत. तर तुम्ही इंट्रोडक्शन पार्ट याआधी बघून घ्या. आता चौथा आहे 150, 150. 150चे काय पाडायचे, अवयव पाडायचे आहेत. तर बघा आता 150चे अवयव पाडूया आपण. हे असं 150 लिहून घेतले. आता इथं 2ची कसोटी लागते का ते बघायचं. तर 2ची कसोटी याला लागेल, कारण शेवटी काय एकक स्थानी 0 आहे. तर हे आपण 2ने भाग देऊया. तर किती होतील, हे 75 दुने 150. ठीक आहे. आता हा 75ला 2ने भाग जाईल का नाही, कारण एकक स्थानी 5 आहेत. 3ने जाईल का, 7 5 12, हो 3ने जाईल, कारण इथं 3ची कसोटी लागते. तर मग इथं 3 लिहून घ्यायचे. तर किती होतात, तर 25 तिरी 75. ठीक आहे, 25 तिरी 75 होतात. आता 25ला कितीने भाग जाईल, 25ला 5ने भाग जाईल. ठीक आहे, तर 5 5 काय होतात, 25. आता हे 5 1 5. ठीक आहे, हे झाले त्याचे अवयव. तर 150चे अवयव काय झाले, हे याचे अवयव काय झाले, 2 गुणिला हे 3 गुणिला 5 गुणिला 5. ठीक आहे, 1 येईपर्यंत त्याचे अवयव पाडायचे. आता इथं 1 आला म्हणजे त्याचे अवयव झाले. 2 गुणिला 3 गुणिला 5 गुणिला 5. आता आपण 5वा उदाहरण बघूया. 5वा उदाहरण काय आहे, तर 5वा आहे 216. 216चे काय पाडायचे, अवयव पाडायचे आहे. तर आपण आता तसंच 216ला कितीने भाग जाते ते बघायचं. इथं 216 लिहून घेतले. तर एकक स्थानी 6 असल्यामुळे याला 2ने भाग जाईल. तर हे बघा, 1 2 आणि हे इथं 0 आणि 2 8 16 म्हणजे 108. आता याच्या पण एकक स्थानी काय 8 आहे, म्हणजे समसंख्या आहे, म्हणजे 2ने भाग जाणार याला. तर हे 2 पंचे झाले 10 आणि 2 चौ 8. ठीक आहे, आता इथं पण समसंख्या आहे, म्हणून 2ने भाग जाणार याला. तर हे किती झाले, 2 दुने 4 उरला 1, 2 साती 14. आता इथं 2ने भाग जाणार का नाही, कारण शेवटी 7 आहे, विषम संख्या आहे. तर आता याला 3ची कसोटी वापरून बघू. तर 7 अधिक 2 काय 9, म्हणजेच 9ला 3ने भाग जातो, म्हणजे इथं 3ने भाग जाईल. तर किती, 3 9 27. ठीक आहे, आता 9ला 3ने भाग जातो, म्हणजे 3 तिरी 9. ठीक आहे, तर मग हे इथं 1 येईपर्यंत करायचं. हे काय होईल, 3 1 3, म्हणजे याचे अवयव झाले. तर 216चे अवयव काय आहेत बघा, 216चे अवयव, 216चे अवयव, याचं उत्तर काय आलं, 1 2 3 4 5 6, म्हणजे 1 2 3 आणि हे 1 2 3. 1 2 आणि हे 3. हे झाले 216चे अवयव. आता 6वा बघूया. 5वा झाला 216, आता 6वा आहे 208. 6वा 208. 208चे काय पाडायचे, आपल्याला अवयव पाडायचे. तर सेम तसंच आता हे 208 ह्याच्या एकक स्थानी 8 आहेत, म्हणून आपण 2ने भाग देऊ. ठीक आहे, तर 2ने भाग दिला तर किती आले बघा, 1 2 हा 0 आणि हे 2 चौ 8. आता याला पण
4 असल्यामुळे 2नी भाग जाईल, तर हे झाले 2×5 = 10 आणि 2×2 = 4. आता इथं पण 2 आहे म्हणून 2नी भाग जाईल, तर किती झाले 26×2 = 52. ठीक आहे, इथं पण 6 आहेत म्हणून 2नी भाग गेला, तर हे किती झाले 13×2 = 26. ठीक आहे, आता हा 13 आहे इथं, तर इथं 3 आहे एकक स्थानी, तर 2नी भाग जाणार नाही. आता 3नी जाते का बघू, 3 + 1 = 4, तर 4ला 3नी भाग जाणार नाही. ठीक आहे, तर म्हणजे हे आणि 13 ही काय आहे मूळ संख्या आहे. 13 काय आहे मूळ संख्या आहे, प्राईम नंबर. ठीक आहे, म्हणजे याचे फॅक्टर काय पडतील 13×1. ठीक आहे, म्हणून आता हे 13×1 = 13. ओके, 1 येईपर्यंत आपण भाग द्यायचा. तर आता 208चे अवयव काय झाले, 208चे अवयव काय झाले, किती किती वेळा 2 आहेत हे 4 वेळा. ठीक आहे, 2×2×2×2 हे 13 आहे. 13 मूळ संख्या असल्यामुळे याचे अवयव पडणार नाही. ठीक आहे, म्हणजेच काय प्राईम नंबर आहे. हे झालं 208. आता आपण 7वं उदाहरण बघूया. 7वा काय आहे, तर 7वा आहे 765. तर आपण तसंच आधी 2 पासून सुरुवात करायची. हे लिहून घेतले 765. आता इथं बघा शेवटी किती आहे त्याच्या 5 आहेत. ठीक आहे, तर म्हणजे 2ची कसोटी आणि 3ची कसोटी तर लागणार नाही. हे शेवटी किती आहे 5 आहे, तर 2ची कसोटी पण लागणार नाही, 3ची कसोटी पण नाही लागणार. नाही सॉरी, आपण याचं हे 2ची कसोटी लागणार नाही, 3ची म्हणजे आपण याचं काय करू ॲडिशन करू आधी. 7+6 किती झाले 13. 13 आणि 5 = 18, तर 3नी भाग जातो ना 18ला, तर 3ची कसोटी लागेल, 2ची कसोटी लागणार नाही. तर आपण याला इकडे भाग देऊन बघूया 3नी. तर 3नी इकडे भाग दिला आपण, तुम्ही बाजूला पण करू शकता. 3नी भाग दिला तर त्याचं येते 255. ठीक आहे, आता 255 एंडिंगला 5 असल्यामुळे 2नी तर भाग जाणार नाही याला, तर आपण 3नी देऊन बघूया. 5+5 = 10, +2 = 12, म्हणजे 12ला 3नी भाग जाते, म्हणजे इथे 3नी भाग जाणार. ठीक आहे, तर 255ला 3नी भाग दिला तर किती होईल बघा, 255, 8×3 = 24, 6 1 राहिला आणि हा 3×5 किती झाले 15, म्हणजे हे 85 आले. आता हा 8+5 किती झाले 13, म्हणजे याला 3नी भाग जाणार नाही, इथं 3ची कसोटी लागणार नाही. ठीक आहे, तर मग आता शेवटी 5 असल्यामुळे आपण 5ची कसोटी लावूया. तर हे किती झाले, हे 5, तर किती 17×5 = 85. ठीक आहे, आता 17, तर 17 बघा, 17 पण काय आहे प्राईम नंबर आहे, म्हणजे मूळ संख्या आहे. 17 काय आहे प्राईम नंबर, म्हणजेच काय मूळ संख्या, तर तिचे फॅक्टर होणार नाही. ठीक आहे, म्हणून हे काय होईल 17×1 = 17. आता 1 आला शेवटी, म्हणजे याचे फॅक्टरायझेशन याचं कंप्लीट झालं, म्हणजे याचे अवयव झाले. तर आता आपण 765चे काय लिहू अवयव लिहू. 765चे अवयव किती आले 3×3 × 5 × 17, हे झाले 765चे अवयव. 17 ही काय मूळ संख्या आहे, प्राईम नंबर, म्हणून तिचे अवयव पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे त्याचे 2च अवयव असतात, ती संख्या आणि 1. तर 3×3 × 5 × 17 हे झाले 765चे अवयव. आता काय आपण हा कुठला 7वा उदाहरण, आपण आता 8वा उदाहरण बघूया. 8वा उदाहरण काय आहे, तर बघा 8वा आहे 342. 8वा आहे
सॉरी, 8वा 342 342 याचे काय काढायचे आपल्याला अवयव काढायचे. तर आपण तसंच केलं. 342 आता हे शेवटी 2 असल्यामुळे याला 2ने भाग जाईलच. ठीक आहे. तर हे 2ने भाग दिला. बे एक बे, बे दोन्ही हे बे एक बे, बे बे साती 14 झाले आणि हा बे एक बे. ठीक आहे. इथं नाही होत असेल तर बाजूला भागाकार करून घ्यायचा. आता इथं 7 अधिक 1 8 अधिक 1 9. इथं याचं काय 9 आले म्हणजे 3ची कसोटी लागेल. ठीक आहे. तर 3ने भाग दिला याला. 3 5 15 इथले 2 उरले. 3 7 21 म्हणजे हे झाले 57. अजून हे 7 अधिक 5 काय होतात हे 12. ते 12 होतात म्हणून याला 3ची कसोटी लागेल. ठीक आहे. तर 3 1 3 2 उरले. 3 9 27. तर आता हे 19 ही पण काय आहे मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या असल्यामुळे पुढे त्याचे फॅक्टरायझेशन होणार नाही. म्हणजेच 19 1 19. तर 342चे अवयव किती झाले 2 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला 19. हे झाले त्याचे अवयव. ठीक आहे. आता 9वा उदाहरण बघूया. 9वा काय आहे 377. तर 377चे अवयव पाडायचे आहेत आपल्याला. ते बघा 377 हा थोडा इम्पॉर्टंट आहे. थोडा वेगळा क्वेश्चन आहे हा. तर इकडे बघा 377 याला 2ची कसोटी लागते का. बघा हे झाले 377. 2ची कसोटी लागेल का. कारण शेवटी 7 आहे म्हणून 2ची कसोटी लागणार नाही. ठीक आहे. 2ची कसोटी पण नाही लागणार. आता 3ची लागते का बघू. 7 अधिक 7 14. 14 आणि 3 17. 17ला 3ने भाग जाते का नाही म्हणजे 3ची पण कसोटी लागणार नाही. आता 5ची लागते का नाही. कारण 5ची पण लागणार नाही कारण शेवटी 5 किंवा 0 नाही आहे. ठीक आहे. 6ची नाही. 7ची लागते का 7ची लागते का. 7ची पण लागत नाही. 8ची पण लागत नाही. ठीक आहे. तर याला बघू. आता याला आपण 7ची लागणार नाही. 8ची लागणार नाही कारण ही काय आहे मूळ संख्या आहे. ठीक आहे. हे बघा आता याला 2ची कसोटी लागत नाही. 3ची कसोटी लागत नाही. 5ची कसोटी लागत नाही. ठीक आहे. म्हणून आपण काय 5 नंतरच्या मूळ संख्या घेऊया. ठीक आहे. 5 नंतरच्या मूळ संख्या आपण घेऊ आणि त्याने भाग देऊन बघूया. तर 5 नंतरच्या मूळ संख्या 5 नंतरच्या काय मूळ संख्या घेऊ आणि त्याने भाग देऊ आपण. 5 नंतरच्या मूळ संख्या कोणत्या आल्या तर काय 6 नाही 7 8 9 10 11 आणि 13. पण याच्यामधून भाग देऊन बघूया. 7ने जाते का. इकडे बघा आता 7ने भाग जाते का याला बघू. 377ला 7 5 35 हे राहिले 2 7 28 नाही याला 7ने पण पूर्ण भाग जात नाही. ठीक आहे. मग आता 11ने देऊन बघूया. 377ला 11ने 11 तिरी किती 33 हे उरले 4 11 44 नाही म्हणजे याने पण पूर्ण भाग जात नाही. आता आपण 13ने देऊन बघूया. 13ने भाग जाते का 13 1 13 13 दोन्ही किती झाले हे 26. ठीक आहे. तर 7 मधून 6 गेले 1 3 मधून 2 गेला 1 117. ते 13 9 किती झाले 117 म्हणजे 13ने पूर्ण भाग गेलाय. ठीक आहे. तर इथं काय येईल हे बघा इथं 13ने भाग गेलाय
तर 13ने भागीला म्हणजे हे बघा इथं 13ने भाग गेला तर 13 गुणिले काय झाला 29 म्हणजे हे 29 ठीक आहे. आता हे 29ला पण 2ने भाग जात नाही, 9 2 11 म्हणजे 3ची कसोटी लागत नाही, 5ची लागत नाही. ही काय 29 काय आहे मूळ संख्या आहे. ही मूळ संख्या असल्यामुळे तिचे आता अवयव पाडता येणार नाही. ठीक आहे, तर म्हणजेच 29 तर हे झाले याचे अवयव. तर 377चे अवयव काय झाले? 377चे अवयव झाले 13 गुणिला 29. 377चे काय अवयव किती झाले 13 गुणिला 29 29. हे 29 काय मूळ संख्या आहे म्हणून हिचे पुढे अवयव पडणार नाही. थोडा वेगळा उदाहरण होता तर थोडं याची प्रॅक्टिस करून घ्या तुम्ही. आता बघू आपण 10वा काय आहे? 10वा आहे 559. ठीक आहे 559. तर आता आपण याला तसंच 2 पासून सुरू करूया. तर इथं शेवटी इथे एंडिंगला काय 2 नाही म्हणून याला 2 सॉरी समसंख्या नाही म्हणून याला काय 2ने भाग जाणार नाही. ठीक आहे 2ने याला भाग जाणार नाही. 3ने जाते का बघूया. 5 आणि 5 10 10 अधिक 9 19. ते 19ला 3ने भाग जातो का नाही. मग 5ने जाईल का याला 3ने पण जाणार नाही. ठीक आहे 5ने जाते का 5ने पण जाणार नाही कारण शेवटी 5 किंवा 0 नाही म्हणून 5ने पण जाणार नाही. तर मग आपण तसंच बघूया आता. ते 2ने जाणार नाही 3ने जाणार नाही 5ने जाणार नाही. तर म्हणजेच काय आपल्याला मूळ संख्येने भाग देऊन बघावं लागेल. ठीक आहे, तर आता मूळ संख्ये जसं आता आपण मागच्या उदाहरणात घेतली 7 11 13. ठीक आहे, ह्या मूळ संख्येने आपल्याला याला भाग देऊन बघावं लागेल. ते 7ने भाग देऊन बघू तर 7ने पण याला भाग जात नाही. 13ने देऊन बघू 13ने पण भाग जात नाही. हे बघा याला 7ने भाग देऊन बघू आपण. 7 42 7 7 49 7 8 56. त्याला 7ने आणि 11ने भाग जात नाही. आपण किती 13ने देऊन बघूया. तर ते याला 13ने भाग गेलाय. तर 13ने किती 13ने भाग गेला तर 13 येतात 13 लिहू आपण. ठीक आहे, तर 13ने किती 559ला भाग गेला तर किती आले 43 आले. ठीक आहे, तर ही 43 पण काय मूळ संख्या आहे. तर याची पण काय होणार नाही अवयव पडणार नाही म्हणून हे 43 43. ठीक आहे, तर हे 559चे अवयव काय होतील? याचे अवयव होतील 13 गुणिला 43. हा मागच्या उदाहरणासारखंच उदाहरण आहे. ठीक आहे, आधी काय आपण 2ची कसोटी लावली. 2च्या कसोटीने ती पण कसोटी लागू नाही झाली. 3ची कसोटी नाही 5ची नाही. तर मग आपण काय केलं मूळ संख्या बघितल्या 7 11 13 त्याने आपण भाग देऊन बघितलं. तर 7ने भाग गेला नाही त्याला, 11ने भाग गेला नाही, 13ने भाग गेला त्याला. ठीक आहे, तर 13ने तर बघा 559चे अवयव काय झाले 13 गुणिला 43. ठीक आहे, त्याचे अवयव झाले 43. काय मूळ संख्या असल्यामुळे त्याचे अवयव पुढे पाडता आले नाही. ठीक आहे, तर म्हणून 43 गुणिला काय 1 झाला. तर आपला इथं सराव संच संपलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आपण पुढे सराव संच 12 घेणार आहोत. थँक्यू.